नमस्कार, देशनंतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। उत्तमराव जानकर यांनी निवडणूक आयोग हा भाजपासाठी वाल्या म्हणूनच काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। जानकर म्हणाले, निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे, मात्र तीच मशीन 10 मिनिट माझ्याकडे द्या। काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत हे मी पुराव्यानिशी सांगतो, असा दावा आमदार उत्तमराव जानकर यांनी केला। ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहेत। स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे हे देशाला घातक आहे। सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करते हे देखील महाभयंकर घातक आहे, असं उत्तमराव जानकर म्हणाले। निवडणूक आयोग हा भाजपासाठी वाल्या म्हणूनच काम करत असल्याचा गंभीर आरोप उत्तमराव जानकर यांनी केलाय। कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठा, उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठा हे चित्र तयार केले तर वाचणार नाही। जरी तुमच्या हातात आज सत्ता असली तरी कुठेतरी कृष्ण जन्माला येतोच, असे म्हणत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला इशारा दिलाय। लवकरच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जाणार असल्याचं पुनरुच्चार उत्तमराव जानकर यांनी केला। येत्या 15 जानेवारीला सर्वपक्षीय 288 पराभूत उमेदवारांबरोबर ईव्हीएम संदर्भात मुंबई येथे बैठक घेणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलंय। धनंजय मुंडे म्हणजेच पुरुष वैश्या असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होतं। गृह खातं जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोडी तयारच झाला नसता, म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडागिरी सुरू आहे, असा आरोप जानकर यांनी केलाय। सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला, त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे, असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केलाय। धनंजय मुंडे यांच्यावर सध्या चहूबाजूंनी टीका सुरू आहे, त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता उत्तमराव जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। अशाच राजकीय घडामोडीसाठी बघत रहा देशनंती। नमस्कार।